तर मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 26 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ईश्वरीला आजीने एक्सेप्ट केलंय. ईश्वरी अर्णव यांची पत्रिका खूप छान जुळते. त्यामुळे ईश्वरी अर्णव खूप खुश असतात. अर्णव बाहेर पाण्यात भिजत असतो. ईश्वरी तिथे येते. ईश्वरी विचारते, सर, अहो हे काय करताय तुम्ही, पाण्यात भिजताय? अर्णव म्हणतो, मी सिंदूर, आता प्रेमात भिजायची वेळ आली आहे. प्रेम व्यक्त करायला पाहिजे. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, हो की नाही? ईश्वरी लाजत असते. तर इथे वल्लरी ईश्वरीच्या माहेरी येते. नम्रता तिथे असते. वल्लरी नम्रताला भेटते आणि तिला पाणी मागते. नम्रता चहा पाणी आणण्यासाठी जाते आणि वल्लरी तो बॉक्स बघते. वल्लरी त्या बॉक्समधला तो कपडा फाडते आणि त्यातले नेगेटिव्ह काढून घेते. तर इथे ईश्वरी अर्णवला प्रपोज करण्यासाठी जात असते. ईश्वरी मनात म्हणते, आजपासून आमच्या आयुष्याचं नवीन चॅप्टर सुरू होणार. ईश्वरी खूप खुश असते. तर वल्लरी त्या नेगेटिव्हचे फोटो काढून घेते आणि इथे मनात म्हणते, आज ईश्वरी तुझ्या घरातल्या आणि अर्णवच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असणार आहे. आता हे फोटो मी घरात सगळ्यांना दाखवणार आणि त्यानंतर सगळे तुला हाकलून लावतील. वल्लरी ते फोटो घेऊन खुश होऊन घरी जाते. आता वल्लरीचा हा सगळा प्लॅन कसा फ्लॉप होतोय हे बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की अर्णव ईश्वरीला प्रपोज करणार असतो. त्याने ईश्वरीला हॉटेलमध्ये बोलवून सुद्धा घेतलेलं असतं. दोघं लंच करत अर्णव आपल्या मनातल्या भावना ईश्वरीला सांगणार असतो. पण त्या दोघांचं काही बोलणं सुरू होणार तेवढ्यात त्यांच्या मागे जे कपल बसले त्यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागतात. जे मागे कपल बसले त्यातल्या मुलीला मनातलं प्रेम सांगता येत नाहीये. तिला असं वाटतं की आपल्या नवऱ्याने आपल्या मनातलं ओळखावं आणि त्यावरून त्यांची भांडणं चालू असतात. ईश्वरी अर्णव मध्ये पडतात. त्या दोघांची भांडणं राहतात बाजूला आणि अर्णव ईश्वरीच भांडायला लागतात. अर्णव जरा भानावर येतो. त्याला आठवतं की आपण इथे कशासाठी आलोय. अर्णव ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, सॉरी, मला काहीतरी बोलायचं होतं. ईश्वरी म्हणते, माहिती आहे तुम्ही इथे जेवायला बोलवायला आलात ना, पण नाही हा, आता तुम्ही किती महागडं जेवण आणलं ना तरी मला त्याने फरक पडणार नाही. मला जेवायचंच नाही आहे. ईश्वरी निघून जाते. अर्णव इथे मनात म्हणतो, आता काय करायचं? हिला आय लव्ह यू बोलायचं तरी कसं? आज आय लव्ह यू बोलण्यासाठी बोलवलं होतं, पण काय झालं, भांडणं झाली. अर्णवसुद्धा तिच्या मागे जातो. तर इथे वल्लरी आणि तो भंगारवाला बॉक्स घेण्यासाठी दुसऱ्या एका माणसाकडे येतात. त्या माणसाने आधीच एका मुलीला बॉक्स विकलेला असतो आणि ती मुलगी नेमकीच बाहेर पडलेली असते. वल्लरी, भंगारवाला धावत बाहेर येतात. ते बाहेर बघतात तर ती मुलगी समोर बॉक्स घेऊन जात असते आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ईश्वरीची बहीण नम्रता असते. नम्रता रिक्षात बसत असते. वल्लरी मनात म्हणते, बाप रे, आता हा बॉक्स सुप्रियाच्या घरी चाललाय. सुप्रियाने बॉक्स उघडून बघितलं तर नेगेटिव्ह तिच्या हाताला लागल्या तर? वल्लरी घाबरलेली असते. वल्लरी धावत तो नम्रताकडे जाणार, तो बॉक्स घेणार, तेवढ्यात एका मुलीची धडक लागते आणि तोपर्यंत इथे नम्रता रिक्षात बसून निघून जाते. वल्लरी समोर बघते तर नम्रता गेलेली असते. वल्लरी डोक्याला हात मारून घेते. आता बॉक्स नेगेटिव्ह कसं परत आणायचं या विचारामध्ये ती असते. तर इथे आजींनी अर्णव, ईश्वरी यांना लगेच घरी बोलवून घेतलेलं असतं. घरातले सगळे तिथे जमलेले असतात. गुरुजीही आलेले असतात. अर्णव विचारतो, आजी, इथे का बोलवून घेतले एवढ्या घाईने? आजी म्हणतात, अरे मी गुरुजींना बोलवले. मागच्या वेळेस गुरुजी तुम्ही पत्रिका बघितली होती, त्यावेळेस अर्णव ईश्वरीची पत्रिका जुळत नाही म्हणून सांगितलं होतं. पण अहो, नियतीने हे दोघं एकत्र आहेत आणि खूप छान संसार चाललाय, म्हणून प्लीज एकदा पुन्हा पत्रिका बघता का? अर्णव म्हणतो, आजी, माझा या सगळ्यावरती अजिबात विश्वास नाहीये. मला नाही हे सगळं करायचंय. आजी म्हणतात, अर्णव, माझी शंका दूर व्हावी, काळजी मिटावी म्हणून मला हे सगळं करायचंय. माझ्या समाधानासाठी प्लीज. ईश्वरी अर्णवला शांत बसायला सांगते. गुरुजी अर्णव ईश्वरी यांच्या पत्रिका बघतात. वल्लरीला आठवतं की तिने ईश्वरीची खरी पत्रिका जाळून टाकली होती आणि खोटची पत्रिका तिने दाखवली होती. इथे गुरुजी पत्रिका बघतात आणि गुरुजी सांगतात की नाही, या दोघांचा संसार चांगला होणार नाही. या दोघांचा संसार टिकणार नाही आणि जरी एकत्र राहिले तरी खूप संकट येतील. या दोघांचा संसार अजिबात होऊ शकत नाही. षडाष्टक योग आहे यांच्या पत्रिकेमध्ये. ईश्वरी रडायला लागते. ईश्वरी म्हणते, असंच असेल ना तर मी जाते निघून. अर्णव तिचा हात धरतो. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, कुठेही जायचं नाहीये. आणि तुम्ही हे काय घेऊन बसलाय, पत्रिका? 4 महिने झाले बघताय ना तुम्ही, आम्ही हॅपीली एकत्र राहतोय आणि बस झालं ना. आमचं लाईफ आम्ही कसं जगायचं ते आम्ही ठरवू. ही पत्रिका आणि ग्रह नाही ठरवणार. आणि आजी, ग्रहांची जागा महत्त्वाची नसते, मनातली जागा महत्त्वाची असते.
आम्ही दोघं एकत्र आहोत ना, बास. आता जे काही प्रॉब्लेम येतील ना ते आम्ही दोघं एकत्र सोडवू. आजी म्हणतात, अर्णव, अरे पत्रिका वगैरे खूप महत्त्वाचं असतं. आता तुझ्या बाबांची आणि सात्विकाची पत्रिका जुळत नव्हती. आम्ही त्याच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही. पण बघितलं ना पुढे काय झाले ते. अरे एका दिवसात आपलं सगळं आयुष्य बदललं. म्हणून अर्णव म्हणतो, एका दिवसात आयुष्य बदललं ना त्या माणसामुळे, माझ्या आईच्या पत्रिकेमुळे नाही. मला तर यापुढे पत्रिका वगैरे बघायची नाही. ईश्वरी रडत असते आणि ईश्वरीचं रडणं अर्णवला बघवलं जात नाही. अर्णव पत्रिका हातात घेतो आणि म्हणतो, मी सिंदूर, ही पत्रिका बघ. अगं हे काय आहे? तू याच्या बोलण्याकडे लक्ष देणार आहे का, या पत्रिकेच्या म्हणण्याकडे? अर्णवचं लक्ष पत्रिकेवरती जातं. पत्रिकेमध्ये ईश्वरीची जन्मतारीख 12 जून लिहिलेली असते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तुझा बड्डे तर आपण परवा साजरा केला होता ना, 4 डिसेंबरला. ईश्वरी म्हणते, हो, पण का? अर्णव म्हणतो, ही पत्रिकाच चुकीची आहे. याच्यामध्ये जन्मतारीख बरोबर नाहीच आहे. 12 जून लिहिली याच्यामध्ये. अर्णवला सगळी गडबड कळते. तर इथे नम्रता बॉक्स घेऊन घरी येते. ती आईला बॉक्स दाखवते. ती आईला म्हणते, आई किती छान बॉक्स आहे ना, अँटिक आहे. मला स्वस्तात मिळाला म्हणून मी घेऊन आले. आईला तर पण बॉक्स आवडतो. आई म्हणते, नम्रता, अगं बॉक्समधला कपडा बघ ना, किती घाण झालाय आणि तो निघालाय. आपण दुसरा लावायचा का? नम्रता म्हणते, आई थोड्या वेळाने, आता खूप भूक लागली, आपण जेवून घेऊ. तो बॉक्स त्या दोघी बाजूला ठेवून देतात आणि जेवायला जातात. तर इथे अर्णवचं लक्ष जन्मतारखेकडे जातं आणि अर्णव सगळ्यांना सांगतो की बघा, या पत्रिकेमधली जन्मतारीख आहे ती मी सिंदूरची नाही आहे, त्यामुळे ही पत्रिका चुकीची आहे. गुरुजी म्हणतात, जन्मतारीख वेळ चुकीची असेल तर पत्रिका ईश्वरीची नाहीच आहे. अर्णव म्हणतो, झालं तर मग प्रॉब्लेम सॉल्व्ह. आजी म्हणतात, अर्णव, आता एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे ना, मग आपण काम करू ना. गुरुजी पण आहेत, आपण नवीन पत्रिका बनवून घेऊ. अर्णव म्हणतो, नको, आता हे काही नको. सगळे म्हणतात, नको ना अर्णव, आता बघू ना आपण. जन्मपत्रिका बघून घेऊ आणि जुळते का हे पण बघू. अर्णव म्हणतो, जर पत्रिका जुळली नाही तर नाही म्हणायचं नाही, मी सिंदूर माझ्यासोबतच राहणार. सगळे ठीक आहे म्हणतात. ईश्वरी गुरुजींना सगळे डिटेल्स देते. जन्मतारीख, नाव, वेळ, जन्म ठिकाण सगळं सांगते आणि गुरुजी नवीन जन्मपत्रिका बनवतात. गुरुजी म्हणतात, वा वा वा, या दोघांची जन्मपत्रिका खूप छान आहे. अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे. हे दोघं आयुष्यभर एकत्र राहणार. ईश्वरी खूप खुश होते. ती आजींच्या पाया पडते. आजी तिला मिठी मारतात आणि तिला स्वीकारतात. वल्लरीला हे सगळं आवडलेलं नसतं. वल्लरी तणतणत आतमध्ये निघून जाते. तर अर्णव, ईश्वरी खुश होऊन एकमेकांकडे बघत असतात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 26 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये ईश्वरीला जिकडे तिकडे फक्त अर्णवचा भास होतो. आपली पत्रिका पण जोडी आहे, मग आता आपण अर्णवसोबत आयुष्यभर राहू शकतो म्हणून ईश्वरीला खूप छान वाटतं. ईश्वरी ठरवते की आज अर्णवला प्रेम सांगायचं, मनातलं प्रेम सगळं सांगायचं आणि आजपासून नवीन चॅप्टर सुरू करायचा. तर इथे वल्लरी नम्रताच्या घरी येते आणि नम्रताच्या घरून ती बॉक्समधले निगेटिव्ह चोरून घेऊन जाते. त्याचे ती फोटो काढते आणि ठरवते की आज सगळ्यांसमोर हे फोटो दाखवायचे, म्हणजे सगळे ईश्वरीला हाताला धरून घराबाहेर काढतील. ईश्वरीचा अर्णवच्या आयुष्यातला आणि घरातला शेवटचा दिवस असेल. वल्लरी फोटो घेऊन घरी निघते.